ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या विषयामध्ये खूप महत्त्वाची अशी सेवा आणि ती म्हणजेच कोणती, तर कुलस्वामिनीची सेवा मी सांगणार आहे. आता कुलदेवीची सेवा आपण करत असतो, पण खूप महत्त्वाची आणि खूप कमी वेळात अशी होणारी ती म्हणजेच काय, तर कुलदेवीची ओटी भरणं. कुलदेवीची ओटी भरत असताना ही 11 अलंकार सहित आपल्याला भरायची असते. भलेही तुम्हाला मूळ स्थानावर जाणं शक्य नाही झालं, प्रत्येक आता बघा, एका वर्षामध्ये 4 नवरात्री येत असतात आणि 4ही नवरात्रींमध्ये आपण शक्य नाही होत जाणं, किंवा एका वर्षात एकदा तरी आपण जात असतो. पण काही अडचणींमुळे आपल्याला जाणं शक्य नाही झालं, तर निदान ही सेवा आपल्या घरी आपण करायलाच हवी. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणी ज्या येत असतात, आपल्या मुलांना जो पाठिंबा हवा असतो, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये, आपल्या मुलांना संतती प्राप्तीसाठी खास करून या सेवा ज्या असतात या न झाल्यामुळे हे अडथळे येत असतात. आपल्या घरामध्ये नवरा बायकोचं न पटणे, आपल्या संसार जो असतो, सांसारिक अडचणी ज्या असतात, मुळात म्हणजे ह्या अडचणी जर असतील तर तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची सेवा ही घडत नसेल, कुलदेवांची सेवा घडत नसल्यामुळे या गोष्टी होत असतात. आता बघा, कुलदेवीची ओटी भरणं का प्रामुख्याने मानलं जातं? कुलदेवीची ओटी भरणं म्हणजे जे जेकार करत असतो आपण, कुलाचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामध्ये मुख्य जो भाग असतो तो एक ओटीचा असतो. जो कुलाचारचा भाग असतो त्यामध्ये एक प्रामुख्याने घेतला जाणारा भाग म्हणजे कुलस्वामिनीची ओटी भरणं. आता चैत्र नवरात्र आपली येणार आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेव स्वामिनीची ओटी भरायची आहे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनी ओटी भरायला चालेल. ताई, माझी कुलस्वामिनी तुळजापूरची आई आहे, माझी रेणुका आई आहे, कोणती आहे ते तर मी भरू शकते का? तर नक्कीच सगळ्यांनी आपण कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. शारदीय नवरात्र येत असते तेव्हा आपल्याला जमत नाही, बऱ्याचशा अडचणी असतात, किंवा बघा शाखांबरी नवरात्र येत असते तेव्हा आपल्याला जमत नाही, वेळ साध्य होत नाही, तर आपण आत्ता भरली तरी सुद्धा चालेल, आपलं वाईट होणार नाही हे लक्षात ठेवा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी आपण नवरात्रीमध्ये भरू शकतो, कोणतीही कुलस्वामिनी तुमची असते तरी पण. तर आपली नवरात्र जी येणार आहे 19 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत, तर बघा अष्टमी तिथी जो आहे तो 26 तारखेला येत आहे. दुर्गा अष्टमी म्हणून जो तिथी आहे तो, रामनवमी पण त्या दिवशी दिलेली आहे, श्रीरामनवमी 26 तारखेला, आणि दुर्गा अष्टमी सुद्धा म्हणजे तिथी जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगेल, तर तुम्ही सप्तमीला, अष्टमीला, नवमीला तुम्हाला जो वेळ साध्य होईल त्या दिवशी तुम्ही भरू शकतात. असं काही बऱ्याच महिलांचा पाळीची तारीख असेल, मासिक धर्म येणार आहे, तर आधी भरली तर चालेल का? तर नवरात्रीमध्ये आपली नवरात्रीची सुरुवात होणार आहे, तर नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी सुद्धा चालेल, पण चुकू नका सेवा, एवढं तुम्हाला आवर्जून सांगेल. कुलस्वामिनीची ओटी भरताना आपल्याला काय गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात त्या घ्यायच्या असतात, आणि ओटी कशा पद्धतीने आपण भरायची असते ते तुम्हाला आज सांगेल. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण कुलस्वामिनीची ओटी आपल्या देवघरासमोर बसवून सुद्धा, आपल्या घरात टाक असेल, फोटो कुलस्वामिनीचा असतो तिथे भरू शकतो, किंवा तुमच्या घराजवळ जर कुलस्वामिनीचं मंदिर असेल, तुळजापूरच्या आईचं असू द्या, तुमची जी कुलस्वामिनी असेल त्या देवीचं मंदिर असेल, तर तिथे तुम्ही ओटी भरू शकतात. आधी आपल्या देवघरासमोर बसून ओटी भरून घ्या, तीच ओटी आपण मंदिरात दिली तरी सुद्धा चालेल. तुमच्या घराजवळ तुमच्या कुलदेवीचं मंदिर नाही, दुसऱ्या देवीचं मंदिर आहे तरी सुद्धा चालेल, ती ओटी तुम्ही त्या मंदिरात देऊ शकतात. या पद्धतीने करा. किंवा बघा, तुम्हाला इच्छा आहे की मला जी ओटी भरलेली आहे एखाद्या सुहासनीला अर्पण करायची आहे, तर तुम्ही कुलदेवीची ओटी भरा, ती ओटी सुहासनीला अर्पण सुद्धा करू शकता. तर या पद्धतीने करा. आता प्रामुख्याने ज्या वस्तू असतात, म्हणजेच काय 11 अलंकार जे असतात, त्या कोणत्या कोणत्या वस्तू त्यामध्ये समावेश असतो त्या वस्तूंचा ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला जेव्हा पण आपण ओटी भरत असतो, ओटी भरत असताना एक ताट घ्या, ताम्हण घ्या, त्या ताटामध्ये आपल्याला साडी आपल्याला घ्यायची असते. साडी ही नऊवारी असावी. नऊवारी का? तर नवरात्र, 9 या शब्दाला खूप महत्त्व दिलं जातं नवरात्रीत, म्हणून नऊवारी साडी, 9 रंग, नवरात्र जे असतं हे त्या पद्धतीने असतं, म्हणून नऊवारी साडी घेतलेली उत्तम असते. असं काही नाही की नऊवारी साडी महाग मिळते, तेवढ्याच पैशांमध्ये बजेटमध्ये आपली मिळून जाते. साडी घेताना नऊवारीच घ्या असं मी आवर्जून सांगेल, किंवा नाही भेटली तर साधी साडी आपली सहावारी घेतली तरी सुद्धा चालेल. तिचा कापड जो असतो, साडीचा कापड जो असतो तो रेशीमचा किंवा कॉटनचा असावा. आता हे मी का आवर्जून सांगत आहे बघा, आणि काठापदराची असावी. बघा, या पद्धतीने तुम्ही, आता ही पैठणी माझी, तर या पद्धतीने ज्या बघा रेशीमचा जो कापड असतो किंवा कॉटनचा असला तरी चालेल, आणि काठ जे असतात त्या अशा पद्धतीने घ्यावे. कारण अशा साड्या ज्या आपण घेत असतो या साडींच्या कापडामध्ये
सात्विक लहरी ज्या असतात ते खेचून घ्यायची पावर असते. म्हणून तुम्ही जेव्हा ओटी भरत असतात त्यामध्ये सात्विक लहरी ज्या असतात त्या कुलस्वामिनीचं म्हणजे एक विशेष रूप जे असतं त्याची म्हणजे आपल्याकडे आकर्षित होण्याची पावर असते या कापडामध्ये. म्हणून आपल्याला रेशीमचा किंवा कॉटनचा कापड आपल्याला घ्यायचा आहे साडीचा, आणि काठापदराची असावी. या पद्धतीने साडी आपल्याला घ्यायची आहे. ते बघा, साडी घेतल्यानंतर साडीच्या वरती आपल्याला थोडे तांदूळ किंवा गहू, जे तुमच्याकडे प्रथा असेल तुमच्या परंपरागत बघा त्या पद्धतीने आपण तांदूळ किंवा गहू घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला एक सुपारी अवश्य अशी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल दक्षिणा जी असते ती यथाशक्ती ठेवा तुम्ही. 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल या पद्धतीने आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. श्रीफळ आपल्याला ठेवायचं आहे. नारळ हा ओला असावा आणि दुकानातून आणलेला असावा. कोणी दिलेला नारळ आपण ओटीत ठेवायचा नाही, हे लक्षात ठेवा. किंवा खोबऱ्याची ओटी खोबऱ्याची वाटी असते बघा, ती सुद्धा तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. नारळ, श्रीफळ जे असतं ते, किंवा मग आपल्या खोबऱ्याची वाटी या पद्धतीने घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगेल वेणी जी असते ती अवश्य आपल्याला लागत असते. कुलस्वामिनीला वेणी किंवा गजरा या दोघींपैकी एक असलं तरी सुद्धा चालेल, तो आपल्याला ओटीत ठेवायचा आहे. त्यानंतर खण जो असतो बघा, आता साडी आपण घेतली, आपण म्हणतो त्यामध्ये ब्लाऊज पीस पण असतो, पण खण जो असतो तो त्रिकोणी खण मिळतो बघा कॉटनचा, तो पण आपल्याला ठेवायचा आहे. किंवा विकतचा कॉटनचा ब्लाऊज पीस मिळत असेल तो तुम्ही तिथे ठेवू शकतात, आपल्याला तो सुद्धा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, आपल्याला त्यामध्ये अजून एक वस्तू मुख्य म्हणजेच विडा जो असतो तो ठेवायचा आहे. विडा आणि म्हणजेच बघा तांबूल जो असतो तो तुम्हाला बनवता आला तर तो ठेवा. तांबूल जो असतो तो तुम्हाला पानाच्या दुकानात मिळून जाईल. तिथे गेल्यानंतर आपण जर सांगितलं कुलस्वामीला मला तांबूल पाहिजे बनवून, तर ते बनवून देतात. किंवा पानाचा विडा जो असतो तो आपल्याला ठेवायचा आहे. या गोष्टी आवर्जून आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर पंचखाद्य जे असतं ते आपल्याला देवी आईला ठेवायचं आहे. पंचखाद्यामध्ये बघा काजू, बदाम, अक्रोड जे असतात ते येत असतात. या पद्धतीने आपल्याला पंचखाद्य जे असतात, मेवा, या 5 वस्तू आपल्याला, खारीक, खोबरं, या ज्या आवश्यक म्हणजे आहेत तुमच्या घरात आहेत अवेलेबल, त्या 5 वस्तू तुम्ही तिथे ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा आपल्याला हळदी कुंकूच्या छोट्या छोट्या पुड्या बांधून तिथे ठेवायच्या आहेत. हळदी कुंकू, बुक्का असेल, शेंदूर असेल, याच्या छोट्या छोट्या पुड्या सुद्धा आपण तिथे ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा आपल्याला बांगड्या ज्या असतात, हिरव्या बांगड्या, त्या आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या असतात. त्यासोबतच बांगड्या ठेवल्यानंतर विरोधे, मंगळसूत्र जे असतात ते सुद्धा आपल्याला जर शक्य झालं, मंगळसूत्र ठेवायचंच आहे, पण विरोधे जे असतात ते सुद्धा भेटतात बाजारात, ते तुम्हाला ठेवायचे आहेत. विरोधे म्हणजे जोडवे, जोडव्याचा एक जोड आपल्याला ठेवायचा आहे. हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला सांगेल ओटीची जी पुडी मिळत असते बघा, छोटी अशी सामान असतं त्यामध्ये, सगळंच असतं त्यामध्ये, छोट्या बांगड्या असतात किंवा टिकली असते. या पद्धतीने तुम्ही ती पुडी पण ठेवायची आहे. त्या व्यतिरिक्त शृंगाराचं सामान तुम्हाला वाटतंय की मला ठेवायचं आहे शृंगाराचं अजून सामान, त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. हातरुमाल झालं, नेलपेंट झाली, टिकली डब्बी झाली किंवा टिकलींचं पॉकेट झालं, या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. तुमच्या इच्छेनुसार या बाकीच्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकतात. नंतर त्या व्यतिरिक्त बघा, ज्या महिलांना खास करून संतती होत नाही आहे, संतती होण्यासाठी अडथळे येत आहे, त्या महिलांनी खेळणा पाळणा सांगितला जातो बघा. खेळणा पाळणा हा मिळत असतो. तुम्ही बघा तुमच्या बाजूला बनवत असतील, जे सुतार वगैरे असतात ते बनवतात लाकडाचा, तर खेळणा पाळणा अवश्य ओटीमध्ये ठेवायचा आहे. हे विसरू नका, ज्यांना मूलबाळ होत नाही अशा महिलांनी. तर या पद्धतीने ह्या वस्तू आपण त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. साडी जी ठेवतो साडीवरती खण ठेवा आणि त्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत. ही जी हा जो ताट असेल बघा, आपल्या हातात ताट घ्यायचा. ओटी भरत असताना आता आपण काय करायचं, ह्या 11 अलंकार जे असतात ते 11 अलंकार आपण ठेवायचे ताटामध्ये. त्यानंतर आपण कुलस्वामिनी आईचा जो टाक असेल, टाकाला हळदी कुंकू व्हायचा आहे, नंतर तांदूळ व्हायचे आहेत. त्यानंतर आपला जो ताटामध्ये ठेवलेला जो सामान आहे, म्हणजेच आपले 11 अलंकार जे आहेत, त्या 11 अलंकारांना हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. प्रत्येक वस्तूला हळदी कुंकू व्हायचं आहे. देवी आईला सांगायचं की मी तुझी ओटी भरत आहे. ज्या पद्धतीने आपल्या घरी एखादी बघा पाहुणी नेते किंवा आपल्याला जेवढ्या मनापासून आपण ओटी भरतो, त्या पद्धतीने आपल्या कुलस्वामिनीची ओटी आपण मनापासून भरायची आहे. कुलस्वामिनी आईला तुमची जी इच्छा असेल, तिथे समजा संतती होत नाही तर तुम्ही संकल्प करून सुद्धा ही ओटी भरू शकतात की देवी आई मी आता म्हणजे बघा
तुम्हाला संतती होत नाही त्यासाठी सुद्धा या सेवा आहेत. पौर्णिमेच्या पौर्णिमा, 12 पौर्णिमा, 11 पौर्णिमा तुम्ही देवी आईची ओटी भरू शकतात. ही सुद्धा सेवा तुम्ही संततीसाठी करू शकतात. पण त्या दिवशी सुद्धा तुम्ही साधा संकल्प करा आणि यासाठी मी ओटी भरत आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि त्या ओटीचा ताट जो असतो तो आपल्या जवळ घ्यायचा आहे, आपल्या छातीजवळ अशा पद्धतीने आपण ताट धरायचं आहे. आणि आपण तो ताट धरल्यानंतर आपल्या डोक्यावर पदर घ्या. हळदी कुंकू आपण प्रत्येक वस्तूला वाहिलेलं असतं आणि देवी आईला आपण तिथे सांगावं की हे देवी आई, मी तुझी ही ओटी भरत आहे. माझ्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील तुमच्या तिथे सांगाव्या. माझ्या मुलाबाळांना सुख शांती नांदू द्या. माझ्याकडून अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून घ्या. आणि त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीचा नाव जे असेल ते आपण 3 वेळा म्हणावं किंवा जे जे कार्य जो असतो कुलस्वामिनीचा तो आपल्याला तिथे करायचा आहे. जे जे कार आपला जो असतो आपण नेहमी केंद्रांमध्ये घेत असतो. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, या पद्धतीने आपल्याला 3 वेळा जे जे कार घ्यायचा आहे. ती ओटी जी असेल ती आपल्या छातीजवळ धरून अशा पद्धतीने आपल्याला तिथे कुलस्वामिनीची ओटी भरा. मंदिरात असेल तर त्याच पद्धतीने आपण ओटी भरायची आहे. आणि नंतर ती ओटी असेल ती टाकाला किंवा फोटो असेल फोटोला स्पर्श 3 वेळा अशा पद्धतीने स्पर्श करायची आहे ती ओटी. या पद्धतीने खाली ठेवायची नाही, आपण स्पर्श करावी आणि त्यानंतर आपण ओटी खाली ठेवायची आहे. या पद्धतीने करा. आणि जेव्हा आपण जी ओटी भरत असतो, आता मंदिरात तुम्ही गेलात ओटी अर्पण करण्यासाठी तर त्यातले थोडे तांदूळ आपण घरी आणायचे आहेत. ही गोष्ट आवर्जून करा. ते तांदूळ बरकतीचे असतात असं म्हटलं जाते. आपल्या घरात बरकत राहत असते. साठवलेलं जे धान्य असतं त्यामध्ये तुम्ही ते तांदूळ टाकू शकतात. आता ही ओटी जर तुम्ही घरात भरली, जसं मी मगाशी सांगितलं, तर ती ओटीचं सामान तुम्ही दुसऱ्या आपल्या घराजवळ मंदिर असेल तिथे देऊ शकतात ती ओटी, किंवा एखाद्या स्त्रीची ओटी भरू शकतात. किंवा ती ओटीतलं सामान जे असतं ते तुम्ही तिथेच राहू द्या. आपल्या घरात जर तुम्ही ओटी भरली तर रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते ओटीचं सामान जे तुम्ही त्या वस्तू वापरू शकतात, खायच्या वस्तू असतील त्या खाऊ शकतात. या पद्धतीने करा. नारळ जे असेल तुमच्या घराजवळ कुठल्याही देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही बाकीच्या वस्तू ज्या असतात त्या तिथे अर्पण करू शकतात. या पद्धतीने करा. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई साडीच अर्पण करायची का? शारदीय नवरात्रामध्ये मी साडी अर्पण करत असते, तर या नवरात्रीला पण साडी देऊ का? तुमची इच्छा असेल की माझी परिस्थिती आहे की मी साडी देऊ शकते देवी आईला, तुम्ही साडी द्या. तुमची परिस्थिती जरी नसेल महिलांनो, तुम्हाला आवर्जून सांगेल, नुसतीच बघा तांदूळ किंवा गहू घ्या आणि एक श्रीफळ घ्या, त्यामध्ये एक सुपारी, दक्षिणा यथाशक्ती 1 रुपया पण टाकला तरी चालेल. तुम्हाला सांगते, पण मनापासून तुम्ही ओटी भरा. तुमची परिस्थिती देवी आईला माहिती आहे, सगळं काही माहिती असतं, आपली सांगायची गरज पडत नाही. फक्त पाहिजे असतो तो मनातला भाव हवा असतो. मनापासून शुद्ध भाव ठेवून त्यांची ओटी तुम्ही भरा. देवी भगवतीला सांगायचं, आई भगवती माझी खूप इच्छा आहे ग, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला पाठबळ द्या, मला माझ्या कष्टाला बळ द्या. या पद्धतीने सांगावं आणि जी आहे ती ओटी तुम्ही तिथे भरा. नंतर तुम्ही दुसऱ्या नवरात्रीला भरली तरी सुद्धा चालेल. अगदी ब्लाऊज पीस तुम्ही ठेवला, खण ठेवून ओटी भरली तरी सुद्धा चालेल. महिलांनो, असं मनात घेऊ नका की एवढं कोण ओटी भरेल किंवा एवढ्या गोष्टी कोण करेल, असं मनात घेऊ नका. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात. फक्त मनातला भाव चांगला ठेवून त्या पद्धतीने ओटी तुम्ही भरायची आहे देवी आईची. देवी आईची खूप महत्त्वाची अशी सेवा आहे. ज्या घरामध्ये कुलस्वामिनीचा कुलाचार केला जातो, ओटी भरली जाते किंवा ज्या काही सेवा केल्या जातात बघा, तासनतास आपले दुर्गा सप्तशती हे बरेचसे पारायण करत असो, ह्या त्या गोष्टी करतो, पण बघा कुलदेवीच्या ओटी भरण्याला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी तुम्ही ओटी सुद्धा भरली तर त्या सेवेचं खूप महत्त्व मानलं जातं. म्हणून ओटी भरायला कोणीही चुकवू नका. चैत्र नवरात्रीमध्ये केव्हाही या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही भरू शकतात. ठीक आहे. तर या पद्धतीने माहिती खूप महत्त्वाची होती, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा इथे प्रयत्न केला. नक्कीच सगळ्यांनी ओटी भरायची आहे. चला, मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.